कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध। विद्येविना माणूस पशुसमान आहे या तत्वावर विश्वास ठेवणारे आणि समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे एक महान समाजसुधारक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील। त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये उभारली, त्यामुळे त्यांना कर्मवीर म्हणून ओळखले जाऊ लागले। भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कागल गावी झाला। त्यांचे वडील एक शेतकरी होते। त्यांचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले। लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले होते। तरुण वयात भाऊराव पाटील महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या विचारांनी प्रभावित झाले। त्यांनी समाजातील मागासवर्गीय आणि गरीब मुलांना शिक्षण देण्याचे ठरवले। त्यासाठी त्यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थाची स्थापना केली। ही संस्था एक अपूर्व विक्रम ठरली। भाऊराव पाटील यांनी खूप कष्ट घेऊन संस्थेचा विस्तार केला। त्यांनी हातात हात देऊन लोकांकडून मदत मिळवली आणि महाराष्ट्रभर अनेक शाळा काढल्या। त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण हाच खरा समाज सुधारण्याचा मार्ग आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम शाळा सुरू केल्या। भाऊराव पाटील यांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिला। त्यांनी स्त्रियांसाठी वेगवेगळ्या शाळा सुरू केल्या। त्यांच्या मेहनतीमुळेच आज रयत शिक्षण संस्था एक मोठी शैक्षणिक संस्था बनली आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या खूप शाळा आहेत। कर्मवीर भाऊराव पाटील हे खरेच एक महान व्यक्तिमत्व होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचले। शिक्षणामुळेच माणूस प्रगती करू शकतो हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत होते, म्हणूनच ते आयुष्यात सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहेत। अशा महापुरुषांचे आपण नेहमी आभार मानावे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।